नमस्कार, स्वागत आहे तुमचं ममताज किचनमध्ये। जर तुम्हाला काहीतरी झटपट, झणझणीत आणि ढाबा स्टाईल बनवायचं असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे। आज आपण घेऊन आलोय मसालेदार, झणझणीत आणि अगदी ढाबा स्टाईल पनीर भुर्जी। गरमागरम पोळी, पराठा किंवा पावाबरोबर खाल्ली जाणारी ही पनीर भुर्जी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। झटपट होणारी ही रेसिपी अगदी सोप्या स्टेप्समध्ये कशी तयार करायची ते आपण बघूया। चला तर मग वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एका कढईत तेल गरम करत ठेवायचे आहे। इथे मी साधारण 2 मोठे चमचे तेल घेतले आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा राई घालायची। राई छान अशी तडतडू द्या। त्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं, 2 तेजपत्ते, 1 हिरवी मिरची, 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालून हे मिश्रण छान असं परतवून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घाला। एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून मिश्रण परतवून घ्या। एक टेबलस्पून मीठ, 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून मिश्रण व्यवस्थित परतवून घ्या। आता थोडं पाणी घालून मिश्रण व्यवस्थित गुळगुळीत करून घ्यायचंय। तुम्हाला जितकी पातळ पनीर भुर्जी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही यात पाणी ऍड करू शकता। मी इथे थोडीशी कस्तुरी मेथी घातली आहे, ज्याने करून पनीर भुर्जीला अजून छान चव येईल। त्यानंतर भाजी ढवळून थोड्या वेळसाठी शिजू द्या। असे बुडबुडे दिसायला लागले की किसलेलं पनीर घालून भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्या। मी इथे 200 ग्राम पनीर वापरलंय। आता आपल्या या पनीर भुर्जीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आपली ही ढाबा स्टाईल पनीर भुर्जी बनवून रेडी आहे। गरमागरम चपाती सोबत सर्व करून पनीर भुर्जीचा आस्वाद घ्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अजून अशा खास रेसिपींसोबत। धन्यवाद।